Hello, my dear friends. I am Ganesh Karande and welcome to my educational channel English Lesson Guru. Today we are going to learn heart-rending story about two boys in The Two Gentlemen of Verona from my English book 8, page number 70. This story is written by well-known physician and novelist A. J. Cronin. He was born in 19th July 1896 in Scotland. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीच्या टेक्स्टबुक मधील पेज नंबर 70 वरील 3.4 द टू जेंटलमेन ऑफ वेरोना हा लेसन पाहणार आहोत. This is a very interesting and heart-rending story. अतिशय हृदयद्रावक अशी ही स्टोरी आहे. या स्टोरीचे रायटर आहेत ए जे क्रॉनिन. यांनी या स्टोरी मध्ये दोन मुलांच्या वाट्याला आलेलं जे काही दुःख आहे हे दुःख या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. चला तर मग आपण पाहूया. A. J. Cronin has very well carved the idea of selfless help and explained the importance of dedication towards relationships in the story, The Two Gentlemen of Verona. Very well carved the idea. Carve the idea या शब्दाचा मीनिंग इथे बाजूला दिलाय पहा. Create or establish an idea means एखादी कल्पना मांडणे. Carve the idea means कल्पना मांडणे. ए जे क्रॉनिन यांनी सेल्फलेस हेल्प निस्वार्थीपणाची मदत याबद्दल एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप. जे काही रिलेशनशिप्स आहे म्हणजे नातेसंबंध आहेत, या नातेसंबंधामध्ये असणारं जे काही डेडिकेशन आहे, डेडिकेशन मीन्स समर्पण, या समर्पणाचं महत्व या स्टोरी मध्ये स्पष्ट केलेलं आहे. द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द टू बॉईज नेम्ड निकोला अँड जॅकोपो who do numerous things to earn money only to pay for their sister's treatment who suffers from tuberculosis of the spine. This story revolves around the two boys. ही जी काही स्टोरी आहे द टू जेंटलमेन ऑफ वेरोना, ही स्टोरी रिव्हॉल्व्स मीन्स भोवती फिरते. कोणाच्या? तर टू बॉईज, दोन मुलांच्या भोवती फिरणारी ही स्टोरी आहे. आणि या स्टोरी मधले हे दोन बॉईज आहेत निकोला नावाचा एक आणि जॅकोपो नावाचा एक मुलगा. असे दोन ब्रदर आहेत हु डू न्यूमरस थिंग्स टू अर्न मनी, जे काय करतात? न्यूमरस थिंग्स. न्यूमरस मीन्स काय? अनेक प्रकारच्या थिंग्स. थिंग्स मीन्स काय? गोष्टी. पण इथे अर्थ घ्यायचा आहे उद्योग. वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग हे दोन भावंड करत असतात. कशासाठी? टू अर्न मनी. अर्न मनी, अर्न मीन्स कमावणे, पैसे कमवण्यासाठी विविध प्रकारचे व्यवसाय हे दोन मुलं करत असतात. कशासाठी मनी कमवतायत? Only to pay for their sister's treatment who suffers from tuberculosis of the spine. निकोला आणि जॅकोपो या दोघांची एक सिस्टर आहे, जी सिस्टर काय करते? सफर्स फ्रॉम ट्युबरक्युलोसिस ऑफ द स्पाइन. जिला स्पाइनचा, स्पाइन मीन्स काय? मणक्याचा, ट्युबरक्युलोसिस मीन्स क्षयरोग म्हणजे टीबी झालेला आहे. आणि त्याच्या औषधोपचारासाठी, त्याच्या ट्रीटमेंटसाठी ही दोन भावंड काय करतायत? मनी अर्न करतायत, पैसे कमवतायत. अशा पद्धतीची स्टोरी ए जे क्रॉनिन यांनी द टू जेंटलमन ऑफ वेरोना याच्यामध्ये मांडलेली आहे. चला तर स्टोरीला कशी सुरुवात होते ते पाहूया. द स्टोरी बिगिन्स विथ द नॅरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फूट हिल्स ऑफ द हाल्प्स. या स्टोरीचा जो काही नरेटर आहे, हा नरेटर आहे ए जे क्रॉनिन. या नरेटरने काय केलं बघा? ड्रायव्हिंग डाऊन द फुटहिल्स ऑफ द हाल्प्स. हाल्प्स नावाचं एक भलं मोठं असं माउंटेन आहे, पर्वत आहे.
या हार्स पर्वताच्या पायथ्याला, फुटहिल्स मीन्स काय, पायथ्यापाशी नरेटर ड्रायव्हिंग करत आपली कार चालवत येऊन पोहोचलेला आहे. आणि इथून या स्टोरीला काय होते, बिगिन्स होते, सुरुवात होते. Here is when he first encounters the two brothers selling wild strawberries. आणि जेव्हा तो त्या फुट हिलच्या तिथे येतो त्यावेळेला ही फर्स्ट एन्काउंटर्स या शब्दाचा मिनिंग इथे दिलाय पहा. मीट फेस टू फेस अनएक्सपेक्टेडली. अनपेक्षितपणे, सडनली आपण एकमेकांना फेस टू फेस भेटतो त्याला एन्काउंटर्स असं म्हटलं जातं. When he first encounters the two brothers selling wild strawberries. जेव्हा ही दोन भावंड वाईल्ड स्ट्रॉबेरीज, वाईल्ड मीन्स काय, रानटी, गावठी, रानटी असे स्ट्रॉबेरीज द नेम ऑफ द फ्रूट, स्ट्रॉबेरी नावाचं एक काय आहे, फळ आहे. ही दोन भावंड वाईल्ड स्ट्रॉबेरीज सेल करत असताना नरेटरनी काय केलं, पाहिलं. Even after the driver forbids the narrator to buy the wild fruits. Even after the driver forbids. आणि या नरेटरचा जो काही ड्रायव्हर होता, या ड्रायव्हरनी काय केलं, फॉरबिड्स या शब्दाचा मिनिंग आहे डिसअलाव. फॉरबिड्स मीन्स डिसअलाव. त्या ड्रायव्हरनी काय केलं, नरेटरला डिसअलाव केलं, म्हणजे ते फ्रुट्स, ते जे काय स्ट्रॉबेरीज होते, वाईल्ड स्ट्रॉबेरीज घेऊ नको असं त्या ड्रायव्हरनी नरेटरला सांगितलं. मनाई करणे, फॉरबिड्स मीन्स मनाई करणे. ही बाईज द बिगेस्ट बास्केट अँड ड्राईव्हज टुवर्ड द टाउन. तरी सुद्धा त्या नरेटरनी त्या बॉईज कडून बिगेस्ट बास्केट, एक मोठं असं बास्केट त्या स्ट्रॉबेरीज घेतल्या अँड ड्राईव्हज टुवर्ड द टाउन, आणि आपल्या टाउनच्या दिशेने, आपल्या शहराच्या दिशेने तो निघून गेला. This scene emphasizes on the first step of growing intimacy between the narrator and the two boys. The scene, हा जो काही सीन आहे, सीन मीन्स प्रसंग, emphasize on the first step of growing intimacy between the narrator and the two boys. हा जो काही नरेटर आहे आणि हे दोन बॉईज, या नरेटर आणि दोन बॉईजच्या मध्ये असणार जे काही इंटिमसी आहे, इंटिमसी या शब्दाचा अर्थ इथे दिलेला आहे क्लोज रिलेशनशिप, जवळचं नातं. नरेटर आणि या दोन बॉईज मधलं जवळचं नातं निर्माण करण्यासाठीच एक पहिलं पाऊल होतं. हा या सीन मधून आपल्याला काय होतं, लक्षात येतं. नेक्स्ट डे the boys are found shining shoes in the public square. नेक्स्ट डे, आणि दुसऱ्या दिवशी काय झालं पहा, द बॉईज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. आणि ही दोन भावंड पुन्हा एकदा नरेटरला पब्लिक स्क्वेअर मध्ये, पब्लिक स्क्वेअर मीन्स काय, भर चौकामध्ये शूज ना शायनिंग करत असताना, पॉलिश करत असताना दिसतात. दिस अमेज द नरेटर. आणि नरेटरनी हे पाहिल्याबरोबर नरेटर काय होतोय, अमेज होतोय, आश्चर्यचकित होतो. This is when they reveal the fact that they do numerous kinds of things to earn money. This is when they reveal. आणि जेव्हा नरेटरनी हे पाहिलं त्यावेळेला नरेटरनी थोडीशी इन्क्वायरी केली, त्यावेळेला नरेटरला लक्षात आलं, दे रिव्हील या शब्दाचा मिनिंग इथे दिलाय पहा, शो, मेक नोन, म्हणजे प्रकट होणे. रिव्हील मीन्स काय, प्रकट होणे किंवा लक्षात येणं. द फॅक्ट दॅट दे डू न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. हे जे काही दोन भावंड आहे, ती भावंड मनी अर्न करण्यासाठी न्यूमरस थिंग्स, वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात, हे त्या नरेटरच्या लक्षात आलं. Here the narrator is shown to develop a soft corner for them in his heart. Here the narrator is shown. आणि जेव्हा नरेटरला हे समजलं त्यावेळेला नरेटरच्या हार्ट मध्ये, मनामध्ये त्या बॉईजच्या बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर काय व्हायला लागला, डेव्हलप व्हायला लागला. सॉफ्ट कॉर्नर मीन्स काय, आपुलकी एक निर्माण व्हायला लागली. He finds them to be innocent, serious, pleasant and earnest. आणि या नरेटरला ही मुलं कशी वाटायला लागली तर इनोसंट, निरागस, सिरियस
प्रामाणिक, प्लेझेंट आनंदी, अँड अर्नेस्ट म्हणजे कमावते किंवा सच्चे, म्हणजे अशा पद्धतीच्या क्वालिटीज नरेटरला त्या मुलांमध्ये दिसायला लागल्या. इनोसंट, सिरियस, प्लेझेंट अँड अर्नेस्ट. द बॉईज आर व्हेरी युजफुल टू द नरेटर. आणि हे जे काही बॉईज होते हे बॉईज नरेटर साठी खूप युजफुल होते. व्हेरी युजफुल, अतिशय उपयोगाचे होते. का? कारण दे आर व्हेरी विलिंग टू सॅटिस्फाय ऑल दॅट द नरेटर रिक्वायर्स. नरेटरला ज्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्या मुलांकडून, तर ती मुलं अगदी स्वतःच्या विलिंग्सनी, स्वतःच्या इच्छेनी ती करत होती आणि त्याच्यामध्ये ती सॅटिस्फाय होती, समाधानी होती. They are also found selling newspaper by the narrator on stormy night. आणि एका स्ट्रॉमी नाईटला, स्ट्रॉमी मीन्स काय, वादळी, खूप असं वादळ सुटलेलं होतं, अशा नाईटच्या टायमाला नरेटरच्या लक्षात आलं किंवा नरेटरला पुन्हा एकदा ती मुलं दे आर फाउंड सेलिंग न्यूजपेपर, ती मुलं न्यूजपेपर सेल करताना पुन्हा एकदा त्यांना दिसली. वन डे when the narrator asked if he can help them in any, आणि मग एके दिवशी नरेटरने काय केलं, त्या बॉईजना विचारलं, he can help them in any, तुम्हाला कोणत्या हेल्पची गरज आहे का? They say, त्यावेळेला ते बॉईज म्हणाले, they will be very grateful if they get a lift to the nearby village पोलेटा. त्या मुलांनी असं सांगितलं की आम्हाला जवळच्या पोलेटा नावाच्या गावामध्ये थोडीशी लिफ्ट द्याल का? जर तुम्ही आम्हाला लिफ्ट दिली तर आम्ही तुमच्या बाबतीत ग्रेटफुल राहू, कृतज्ञ राहू, असं त्या मुलांनी काय केलं, त्या नरेटरला सांगितलं. Although it doesn't come in the narrator's way, he takes them there. Although असं असलं तरी सुद्धा it doesn't come in the narrator's way. नरेटर त्या पोलेटा शहरातून जात नव्हता किंवा त्याचा तो मार्ग नव्हता, तरी सुद्धा ही टेक्स देअर देम, नरेटरने या दोघांना त्या पोलेटा शहरामध्ये काय केलं, नेलं. The boys get down in a building and ask the narrator to wait in a nearby cafe until they return within an hour. The boys get down in a building. आणि मुलं जेव्हा त्या बिल्डिंगच्या जवळ पोहोचली त्यावेळेला ते त्या गाडीतून गेट डाऊन झाले, खाली उतरले, अँड आज द नरेटर, आणि त्या नरेटरला त्यांनी सांगितलं टू वेट इन अ नियर बाय कॅफे. तिथे जवळ एक काय होतं, कॅफे होतं, त्या कॅफेच्या जवळ वेट करायला सांगितलं. आम्ही 1 तासामध्ये रिटर्न येऊ, तोपर्यंत तुम्ही त्या कॅफेच्या तिथे आमची वेट करा, असं त्या बॉईजनी नरेटरला सांगितलं आणि त्या बिल्डिंग मध्ये ते गेले. Eagerness leads the narrator to follow the boys up to a place which is actually a hospital. जेव्हा ती मुलं त्या बिल्डिंग मध्ये गेली त्यावेळेला नरेटरच्या मनामध्ये एक इगरनेस निर्माण झाला, उत्सुकता निर्माण झाली. इगरनेस लेड्स द नरेटर, आणि त्या इगरनेसनी, त्या उत्सुकतेने नरेटरला काय करायला लागलं, टू फॉलो द बॉईज. त्या नरेटरनी त्या मुलांचा फॉलो केला, पाठलाग केला, टू अ प्लेस विच इज ऍक्च्युअली अ हॉस्पिटल. ज्या प्लेस मध्ये ही मुलं गेली होती ते प्लेस ऍक्च्युअली काय होतं, हॉस्पिटल होतं, एक मोठा असा दवाखाना होता. ऑन पीपिंग थ्रू अ रूम लेड बाय अ नर्स, he realizes that the boys are talking to a girl who resembles them. On peeping through a room led by a nurse, आणि त्या हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर नर्स कडून, जी काही नर्स होती त्या नर्स कडून त्यांनी काय केलं, त्या रूम मध्ये पिपिंग केलं. पिपिंग मीन्स काय, डोकावून पाहणे. त्या नर्सच्या मदतीनं त्यांनी त्या रूम मध्ये डोकावून पाहिलं. ही रिअलाइजेस, आणि त्या नरेटरला रिअलाइज झालं दॅट बॉईज आर टॉकिंग टू अ गर्ल. ती मुलं एका गर्लशी काय करत होती, एका मुलीशी बोलत होती, आणि ती मुलगी हु रिझेम्बल्स देम. रिझेम्बल्स या शब्दाचा मिनिंग इथे दिलाय पहा, हॅव अ सिमिलर अपीरन्स. हॅव अ सिमिलर अपीरन्स मीन्स काय, दिसण्यामध्ये सारखी होती. म्हणजे ती मुलगी आणि ते दोन मुलं एकमेकांशी दिसण्यामध्ये काय होती, सारखी दिसत होती. म्हणजे त्या मुलांची ती कोण होती, तर सिस्टर होती, बहीण होती.
He does not feel like intruding and thus asks the nurse the details about the boys. He does not feel like intruding. आणि हा जो नरेटर होता, या नरेटरला इंट्रुडिंग करणे, इंट्रुडिंग मीन्स कम टू अ प्लेस वेअर वन इज अनइन्व्हायटेड, म्हणजे न बोलावता आतमध्ये घुसणे, त्या रूम मध्ये जाणे या नरेटरला चांगलं वाटलं नाही. अँड दस आस्क द नर्स द डिटेल. मग त्या नरेटरनी त्या नर्सला त्या बॉईज बद्दल काय केलं, डिटेल्स विचारलं, या मुलांबद्दलची माहिती विचारली. दिस इज अ वेन द नर्स टेल्स हिम देअर हार्ट रेंडिंग स्टोरी. आणि त्यावेळेला त्या नर्सनी त्या नरेटरला त्या मुलांच्या बाबतीत असणारी हार्ट रेंडिंग मीन्स कॉझिंग ग्रेट सारो, म्हणजे एकदम हृदयद्रावक अशी स्टोरी काय केली, सांगायला सुरुवात केली. अबाउट देअर फादर. कोणाबद्दल सांगितलं, तर त्याच्या फादर बद्दल सांगितलं. बीइंग किल्ड इन अ वॉर. या तिघांचे जे काही फादर होते, हे फादर एका वॉर मध्ये, वॉर मीन्स काय, युद्ध, या युद्धामध्ये काय झाले होते, किल्ड झाले होते, मारले गेले होते. अँड देअर होम बीइंग डिस्ट्रॉइड इन द वॉर. त्याचबरोबर त्यांचं जे काही होम होतं, हे होम सुद्धा, त्यांचं घर सुद्धा त्या वॉर मध्ये डिस्ट्रॉइड झालं होतं. डिस्ट्रॉइड मीन्स काय, नष्ट झालं होतं, उद्ध्वस्त झालं होतं. अँड देअर सिस्टर सफरिंग फ्रॉम ट्युबरक्युलोसिस. आणि मग या मुलांची जी काही बहीण होती, ही बहीण ट्युबरक्युलोसिस नावाच्या आजारानं सफरिंग होती, तिला तो आजार जडलेला होता. द ब्रदर्स लिव्ह in a shelter and literally starve only so that they can pay for their sister's treatment. The brothers live in a shelter. आणि ही जे काही भावंड होती, ही भावंड एका शेल्टर खाली, म्हणजे त्यांना घर नव्हतं, तर कुठेतरी निवारा मिळेल, जिथं जिथं निवारा मिळेल त्या ठिकाणी त्या शेल्टरच्या खाली ती राहत होती. अँड लिटरली, अक्षरशः स्टार्व मीन्स उपासमार किंवा उपाशी राहत होती. कशासाठी, तर ओनली सो दॅट दे कॅन पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. त्यांची जी काही बहीण होती, जी कशाने सफर करत होती, तर ट्युबरक्युलोसिसनी. आणि आपल्या सिस्टरच्या ट्रीटमेंटसाठी अक्षरशः लिटरली ती मुलं काय करायची, स्टार्व करायची, उपाशी राहायची आपल्या बहिणीचं ट्रीटमेंट होण्यासाठी. So keeping a secret and helping their sister, they have shown that war has not shaken their spirit. So keeping a secret. आणि हे जे काही सिक्रेट होतं, हे जे काही मुलांचं गुप्त रहस्य होतं, अँड हेल्पिंग देअर सिस्टर, आणि बहिणीला हेल्प करण्याचं जे काही प्रवृत्ती होती, they have shown that the war has not shaken their spirit. जे काय वॉर होतं, युद्ध होतं, युद्धामुळे या भावंडांच्या मनात असणारं जे काही स्पिरिट होतं, जे काय उत्साह होता, नॉट शेकन देअर स्पिरिट, तो स्पिरिट त्या युद्धामुळे अजिबात कमी झालेला नव्हता. म्हणजे युद्धामुळे निर्माण झालेली जी काही परिस्थिती होती, त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचं धाडस या दोन भावंडांमध्ये होतं. आणि त्यांनी ते सिक्रेट काय केलं होतं, किपिंग केलं होतं, गुप्त ठेवलेलं होतं. दे आर नोबल अँड जेंटल अँड ग्रेट ह्युमन बीइंग्स इन देअर ओन स्पेशल एट सटल वे. दे आर नोबल. आणि जे काही दोन भावंड होती, ही भावंड अतिशय नोबल होती, जेंटल होती आणि ग्रेट ह्युमन्स होती, म्हणजे अगदी उमदे होते, थोर होते आणि मानवी होते. इन देअर ओन स्पेशल एट सटल वे. सटल मीन्स काय, डिफिकल्ट टू फाइंड आउट, म्हणजे एखादी गोष्ट शोधण्यासाठी अवघड असणे. म्हणजे अतिशय साधेपणानं राहून ती मुलं कशी होती, एकदम स्पेशल होती, खास अशी ती मुलं होती. दिस स्टोरी डिस्टिंक्टली टॉक्स अबाउट हाऊ ट्रू द एम्प्लिफिकेशन सेज. दिस स्टोरी डिस्टिंक्टलीचा मिनिंग दिलाय पहा इथे, क्लिअरली, स्पष्टपणे. ही स्टोरी आपल्याला स्पष्टपणे असं सांगते की एका एम्प्लिफिकेशन बद्दल. एम्प्लिफिकेशन मीन्स फोकस ऑन अ स्टेटमेंट. या ठिकाणी एक स्टेटमेंट दिलेला आहे, या स्टेटमेंट मधून, या एका वाक्यातून आपल्याला पूर्ण स्टोरी काय होते, डिस्टिंक्टली होते, क्लिअरली आपल्याला ती अंडरस्टँड होते.
आणि ते जे काही अँप्लिफिकेशन आहे, ते जे काही स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट आहे वेअर देअर इज अ विल देअर्स अ वे. वेअर देअर इज अ विल देअर्स अ वे. इच्छा असेल तर मार्ग सापडेल. म्हणजे या मुलांच्या मनामध्ये आपल्या बहिणीच्या उपचारासाठी पैसे कमवायचे होते, त्यासाठी ते बरेच प्रयत्न करत होते आणि त्यांना तो मार्ग सापडत होता. अशा पद्धतीची स्टोरी या ठिकाणी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा आणि ज्याने कोणी अजूनही इंग्लिश लेसन गुरु हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्याने तो सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि ही स्टोरी कशी वाटली याबद्दल तुम्ही कमेंट्स करा आणि शेअर करा. थँक यू व्हेरी मच.